तर जय शिवराय शेतकरी मित्रांनो, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेला आहे। कर्जमाफीच्या बाबतीमध्ये आज काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत। तर त्या नवीन सुधारणा आणि त्या नवीन नियम ते कोणते आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर त्याच्यामधला पहिला नियम जो आहे तो 2 लाखासकट सरसकट कर्जमाफी। त्याच्यामध्ये कसं पूर्वीच्या योजना जी होती महात्मा ज्योतिराव फुले त्या योजनेमध्ये केवळ 50,000 रुपयांची मर्यादा होती। म्हणजे जे पात्र शेतकरी आहेत त्यांना फक्त 50,000पर्यंतची मर्यादा होती। पण आता या आजच्या GR मध्ये असं सांगितलेले आहे त्यांनी की ती मर्यादा आता पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे। आता पात्र शेतकऱ्यांना सरसगट 2 लाखापर्यंतची कर्जमाफी मिळणार। त्यानंतर दुसरा नियम हा नियमित कर्जदारांसाठी आहे। तर त्यांच्यासाठी कोणता नियम आहे ते आपण पाहूयात। सन 2026-27 मधील नियमित परतफेड सरसकटी अट पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे। यामुळे मागील 3 वर्षापैकी कोणत्याही 2 वर्ष नियमित कर्ज भरलेले 23 लाख शेतकरी आता प्रोत्साहनपणे अनुदानासाठी पुढं प्राप्त केले जातील, म्हणजे प्राप्त धरले जाईल त्यांना। तर त्यानंतर 13 लाख शेतकऱ्यांचा हा फायदा आहे। त्याच्यानंतर 2029च्या पूर्वी कर्जमाफी योजनेत थकीत असलेल्या सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयांची अट देखील रद्द करण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे हे तर फक्त पहिलं झालंय, त्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे। हा पहिला पॉईंट आहे। त्यानंतर हा दुसरा पॉईंट आहे आता अंमलबजावणी आणि निधी। म्हणजे या कर्जमाफीसाठी अंमलबजावणी किती केली आहे, निधी किती पार करणार आहेत। तर त्यामध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेसाठी तब्बल 36,585 कोटी रुपयांचा निधी करण्यात आलेला आहे। त्यानंतर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली असून पात्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये थेट DBTच्या द्वारे पैसे जमा करण्यात येतील। म्हणजे आता हे अंमलबजावणी झाली ते आपल्याला त्या कालावधीमध्ये तुम्हाला डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। त्यानंतर अधिकृत शासन निर्णय GR, हा सगळा एक GR आहे। या GR मध्ये जो महत्त्वाचा विषय आहे तो नोंदवला आहे। कर्जमाफीचा पहिला जो GR होता त्याच्यामध्ये याच्यापेक्षा वेगळ्या गोष्टी नोंदवल्या होत्या, पण आता तो बदलून या 2 गोष्टी याच्यात सुधारणा करण्यात आली। तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवीन अपडेटसाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। आपण असेच नवीन योजनांच्या बाबतीमध्ये शेती संबंधामधले व्हिडिओ बनवत राहू। तर तुम्ही या अकाउंटला सबस्क्राईब करून ठेवा। चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।